तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला हरिभाऊ गवते आपणा सर्वांचं या चॅनलवरती स्वागत करत आहे। शेतकरी बंधूंनो, तुम्हाला देखील अनुदान आलेलं नसेल आणि तुम्हाला काय करायचं हे माहित नसेल तर मी आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर डिटेल्स सांगणार आहे की कशा प्रकारे तुमचं अनुदान तुम्ही प्राप्त करू शकता। चला तर मग मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील अनुदान प्राप्त केलेलं नसेल तर तुम्हाला अनेक गोष्टी कराव्या लागतील। आता त्या काय करायच्या मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वप्रथम तुम्हाला माहित नसेल की तुमचं अनुदान पडले का नाही ते कुठे चेक करायचं, तर ते अगोदर तुम्ही वेबसाईट वरती चेक करून घ्या। तुम्हाला मी सांगतो, आधारच्या वेबसाईट वरती तुम्हाला जायचंय। या वेबसाईट वरती तुम्हाला यायचंय। सर्वप्रथम आल्यानंतर माय आधार वरती क्लिक करायचंय। क्लिक केल्यानंतर खाली यायचंय, लॉग इन यावरती क्लिक करायचंय। आता लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर काय होणार तुम्हाला सांगतो, इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। इथं आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं टाकायचा आहे कॅप्चा, जे की कॅप्चा आहे तो तुम्हाला टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकल्यानंतर सेंड ओटीपी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता अनेक शेतकरी म्हणतात की आम्हाला हे का करायचंय, तर हे खूप महत्त्वाचं आहे। जर तुम्ही हे केलं नाही तर तुम्हाला अनुदान मिळणार नाही, याची 100% गॅरंटी आहे। आता चला तुम्हाला सांगतो, 481202 हा ओटीपी टाकल्यानंतर आपलं हे जे लॉग इन आहे आधारचं ते लॉग इन होणार आहे। लॉग इन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, खाली यायचं आणि बँक सेटिंग स्टेटस यावरती तुम्हाला क्लिक करायचंय। आता अनेक जण म्हणतील की बँक सेटिंग म्हणजे काय। बँक सेटिंग म्हणजे तुमच्या आधारला जी बँक लिंक आहे त्याच अकाउंट वरती तुमचं पेमेंट जमा केलं जातं, म्हणजे डीबीटी लिंक असतं। आता अनेक शेतकऱ्यांना ही गोष्ट माहिती नाही की आपली बँक कोणती लिंक आहे काय नाही, तर त्यासाठी हे तुम्हाला प्रक्रिया करून घ्यायची। जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही सीएससी केंद्रावरती किंवा कुठेही जाऊन तुम्ही चेक करू शकता की तुमच्या आधारला कोणती बँक लिंक आहे। सर्वप्रथम हे करून घ्या। आणि दुसरी गोष्ट, जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल आणि तुम्हाला माहिती नसेल की पेमेंट आलंय का नाही हे कसं चेक करायचं, किंवा कोणत्या त्रुटीमुळे आला असेल, तर तुम्हाला सांगतो, इथं जायचंय फार्मर आयडी। फार्मर आयडी गुगल वरती सर्च करायचे। तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही करू शकता, नसेल तर तुम्ही सीएससी केंद्रावरती जाऊन सध्या हे करून घेऊ शकता। आता तुम्हाला या फार्मर आयडी वरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही आधार आहे ते आधार तुम्हाला इथे टाकायचं। अनेक शेतकरी म्हणते आधार टाकायचं आणि काय करायचं आणि आम्हाला पेमेंट कधी मिळणार, तर तुम्हाला सांगतो, इथे फार्मर आयडी यावरती टाकल्यानंतर तुमचं आधार कार्ड टाकून घ्या। आता जसं की आधार नंबर टाकला, इथं पाहू शकता आयडी अप्रूव्ड, म्हणजे फार्मर आयडी माझी निघलेली आहे। आणि तुमचं शेतकरी कार्ड म्हणजे फार्मर आयडी तुम्ही जर काढलेली नसेल तर तुम्ही ही आयडी काढून घ्या। जोपर्यंत तुम्ही फार्मर आयडी काढत नाही तोपर्यंत तुमचं अनुदान हे तुम्हाला मिळणार नाही। आता अनेक शेतकरी म्हणतात तर ई-केवायसी कुठे करायची, ई-केवायसी केल्याशिवाय मिळणार नाही असं सांगितलं गेलंय। तर शेतकरी बंधूंनो, कसल्याही प्रकारचं तुम्ही काही लक्षात घेऊ नका। महत्वाचं आहे तुम्हाला फार्मर आयडी। फार्मर आयडी जोपर्यंत तुम्ही काढत नाही तोपर्यंत तुम्हाला अनुदान हे पूर्णपणे मिळणार नाही। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हे फार्मर आयडी काढून घ्या। फार्मर आयडी काढण्यासाठी तुम्ही सीएससी केंद्रावरती जाऊ शकता, तुम्ही त्यांच्याकडून काढून घेऊ शकता। तर अशा प्रकारे फार्मर आयडी काढल्यानंतर तुम्हाला एक 10 ते 15 दिवसात तुम्हाला पेमेंट मिळेल। आणि पेमेंट कुठे मिळणार आहे हे तुम्हाला मी अगोदर सांगितलंय की आधार त्या वेबसाईट वरती तुम्हाला चेक करायचंय। तुम्हाला जर माहित नसेल कोणत्या अकाउंटला पेमेंट जात आहे तर तिथून तुम्ही चेक करून घ्या, त्या अकाउंटला तुमचं पेमेंट जमा होईल। धन्यवाद।